जानेवारी महिन्यातला पहिला सण म्हणजे मकर संक्रांत आणि या मकर संक्रांतच्या संदर्भाने आपण चर्चा करणार आहोत। पानिपतचं युद्ध आणि मकर संक्रांतचं नेमकं नातं काय आहे। एखाद्यावर संकट आल्यानंतर आपण थेट म्हणतो की मकर संक्रांतीच्या संदर्भाने ती विधान करतो की एखाद्यावर संक्रांत आली असं आपण म्हणत राहतो, किंवा दुसरीकडे संकटाला हा शब्द आपण वापरला जातो। तर सोबतच पानिपत झाले, एखाद्या व्यक्तीचा पराभव झाला असेल तर त्याचं पानिपत झालं असंही आपण म्हणतो की नेमकं पानिपत झालं, संक्रांत आली, संक्रांत ओढावली असे शब्द प्रचलित झाले। नेमका पानिपतच्या युद्धाचा आणि मकर संक्रांतीचा काय संबंध आहे या संदर्भाने आपण या व्हिडिओच्या माध्यमातून चर्चा करणार आहोत। नमस्कार, मी डॉक्टर नागराज मगरे, शब्दयोद्धा लाईव्ह मध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत। आपण आमच्या चॅनलवरती नवीन असाल तर खालचं काळं बटन दाबून सबस्क्राइब करा, जेणेकरून आमचे नवे नवे व्हिडिओज आपल्यापर्यंत येतील। तर मी सांगत होतो की पानिपतचं युद्ध, हरियाणा येथील एक गाव आणि त्या पानिपतच्या भूमीवर झालेलं हे युद्ध आणि या युद्धाचे परिणाम, युद्ध कसं झालं आणि मकर संक्रांतीचा या युद्धाशी काय संबंध आहे, किती युद्ध झाले याचा आढावा आपण घेत असताना सुरुवातीला पाहूयात की पानिपतचे नेमके युद्ध झाले तरी किती। पानिपतचं युद्ध जेव्हा सर्वसामान्य माणसासमोर प्रश्न पडतो, परंतु अनेक आख्यायिका आहेत, अनेक पिढ्यानपिढ्या आलेल्या प्रथा परंपरा ह्या पानिपतच्या युद्धाच्या संदर्भाने आपण सांगत असतो। परंतु मकर संक्रांतीचा संबंध काय आहे हे पाहण्यापूर्वी आपण पाहूयात की पानिपतचे युद्ध किती झाले। तर पानिपतचे युद्ध आपल्याला सांगतात, पहिलं पानिपतचं युद्ध, एकूण 3 पानिपतचे युद्ध झाले। त्याच्यामध्ये पहिलं पानिपतचं युद्ध जे आहे 1526 ला पहिलं पानिपत झालं, ते बाबर आणि इब्राहिम लोदी याच्यामध्ये झालेलं आहे। आणि मग हे युद्ध झाल्यानंतर मुघल साम्राज्याची सत्ता खऱ्या अर्थानं भारतामध्ये प्रस्थापित झाली या 1526च्या या पहिल्या पानिपतच्या युद्धामुळे। त्यानंतर दुसरं युद्ध झालं ते 1556 ला अकबर आणि हिमू यांच्यामध्ये, आणि या युद्धामधून देखील मुघल साम्राज्याची खऱ्या अर्थानं सत्तेचा विस्तार झाला आणि सत्तेची पाळेमुळे अधिक घट्ट झालेली आपल्याला सांगता येतात। तिसरं पानिपतचं युद्ध, ज्याचा संबंध मकर संक्रांतीशी आहे, तर तिसरं पानिपतचं युद्ध काय होतं, तर तिसरं पानिपतचं युद्ध झालं 1761 ला। खरं तर आटकेपार झेंडे लावणाऱ्या मराठ्यांचा पराभव कसा झाला आणि आटकेपार झेंडे लावणाऱ्या मराठ्यांना ही मकर संक्रांत त्यांच्या एकूणच या युद्धावर कशी आली आणि मग कसं संकट आलं, आणि मग आपण नेहमी म्हणत असतो की आमचा विश्वास हा पानिपतच्या युद्धातच गेलेला आहे। नेमकी ही सगळे मनी निर्माण कशा झाल्या, संक्रांत आली, संकट आला असं आपण म्हणतो, एकाचा पराभव झाला, पानिपत झाला असं आपण म्हणतो, आणि आमचा विश्वास तर पानिपतवर गेला असंही आपण म्हणतो। याची काय कारण आहे, तर पहिल्यांदा आपल्याला बघावं लागेल 1761चं युद्ध हे नेमकं कोणात झालं, तर 1761चं युद्ध झालं मराठा सैनिक अर्थात पेशव्यांनी त्याचं नेतृत्व केलं, परंतु मराठा विरुद्ध अहमद शहा याच्यासोबत अब्दाली, अहमद शहा अब्दाली याच्यासोबत झालेलं हे युद्ध आहे। आणि हा होता खरं तर अफगाण सैनानी यांच्यासोबत झालेलं युद्ध आहे। मग अफगाण सैन्यांसोबत झालेलं युद्ध आणि अहमद शाह अब्दाली याच्यासोबत झालेलं हे युद्ध, या युद्धात मराठ्यांचं पानिपत झालं असं आपण म्हणत असतो। एक काळ असा होता की मराठा साम्राज्य हे अटकेपार पर्यंत गेलेलं होतं आणि अटकेपार झेंडे हे मराठा योद्ध्यांनी लावलेले होते, परंतु या पानिपतच्या युद्धामध्ये 1761च्या पानिपतच्या तिसऱ्या युद्धामध्ये मराठ्यांचा पराभव झाला। खरं तर हे युद्ध झालं होतं 14 जानेवारी 1761 ला। आणि मग हा जो काही पराभव झाला या पानिपतच्या मैदानावर झाला, आणि या दिवशी असं म्हणतात की लाखो बांगड्या फुटल्या गेल्या, 2 हिरे खरं तर गमावले गेले, अनेक मोहरा गमावल्या गेल्या, याचं वर्णन या संदर्भाने अनेक पुस्तकामध्ये केलेलं आहे। 2 हिरे म्हणजे कोण, तर सदाशिवराव पेशवे आणि दुसरे विश्वासराव पेशवे, या 2 नेतृत्वाचं या पानिपतच्या युद्धामध्ये खरं तर त्या पानिपतच्या युद्धात त्यांना वीरगती प्राप्त झालेली होती। आणि मग या युद्धामध्ये पानिपत झाला असं आपण म्हणतो। मकर संक्रांतीचा दिवस होता आणि या मकर संक्रांतीच्या दिवशी हे पानिपतचं युद्ध झालेलं होतं। त्यानंतर आपण पाहतोय की या युद्धाच्या संदर्भाने अनेक घटना सांगितल्या जातात। अनेक महिलांनी आपल्या नवऱ्याच्या मृत्यूच्या नंतर अनेक महिलांनी चारित्र्याला जपण्यासाठी त्या पानिपतच्या युद्धाच्या रणांगणावरती ज्या विहिरी होत्या त्या विहिरीमध्ये उड्या मारल्या आणि स्वतःला त्यांनी संपवून टाकलं। तर काही महिलांना दासी म्हणून अफगाण सैन्यांनी घेऊन गेलेले आहेत। काही महिलांचा अतोनात छळ झाला, मराठा स्त्रियांचा अतोनात छळ झाला आणि काही लोक त्याच्यातून वाचले गेले, परंतु लाखो बांगड्या फुटल्या असं आपण म्हणतो। तर जवळपास 40,000च्या जवळपास सैनिकांना मृत्यूला सामोरं जावं लागलं होतं। याच्या पाठीमागची काय कारणं होती, पानिपत का झालं, मराठा समाजाचं पानिपत का झालं, याचं कारण असं होतं की
पेशव्यांच्या या नेतृत्वाच्या संदर्भाने काही कारण सांगितली जातात. तर पहिलं कारण आहे राजकारण. अनेकांनी खरं तर पेशव्यांना सहकार्य केलं नाही, मराठा सैन्याला सहकार्य केलं नाही, अनेक जण फितूर झाले, हे देखील कारण सांगितलं जातं. तर दुसरं कारण आहे धार्मिक कारण. खरं तर पेशव्यांकडे फारसं नियोजन नव्हतं. या युद्धासाठी पेशवे जेव्हा उत्तरेकडे निघाले, उत्तरेकडे मोठ्या प्रमाणामध्ये देवस्थान होते, धार्मिक स्थळं होती आणि धार्मिक स्थळं पाहण्यासाठी अनेक जण पर्यटक म्हणून खरं तर या सैन्यासोबत होते. त्यामुळे सैन्यांवरती भार पडला, अनेक खाण्यापिण्याचे वांदे झाले, कारण सैन्यांच्या सर्व खाण्याचा जो काही भार होता, या लोकांचा तो भार त्यांना सैन्यावर पडला आणि जे पर्यटक म्हणून आलेले होते, आबाल वृद्ध याच्यामध्ये होते आणि धार्मिक स्थळं पाहायला भेटतील अशा उद्देशाने काही लोक सोबत आले होते. एकूणच काय तर मराठ्यांचं हे जे काही सैन्य होतं, त्या सैन्यामध्ये सैनिक कमी आणि पर्यटक जास्त होते, असं देखील काही लेखकांचं म्हणणं आहे. आणि तिसरं महत्वाचं कारण सांगितलं जातं की पेशव्यांच्या सैन्यामध्ये एकोपा नव्हता, एकी नव्हती. कारण स्वयंपाक करत असताना जेव्हा रात्रीला युद्ध थांबायचं, युद्ध थांबल्यानंतर 2 ठिकाणाहून धूर निघायचे आणि जेव्हा हे अहमद शाह अब्दालीला कळालं की नेमके 2 ठिकाणाहून धूर का निघत आहे, तर त्यांनी सांगितलं की या सैन्यामध्ये एकोपा नाही, शूद्र सैनिक वेगळा स्वयंपाक करतात आणि काही सैनिक वेगळा स्वयंपाक करतात आणि वेगवेगळे ते जेवण घेतात, ते एकमेकांसोबत जेवत नाहीत, असं देखील काही लेखकांनी म्हटलंय. आणि मग यामुळे काय झालं की अब्दालीला असं वाटलं की या सैन्यामध्ये ऐक्य नाही, यांच्यामध्ये एकी नाही आणि आपण यांच्यावर सहज हल्ला करू शकतो. एकूणच काय तर या पानिपतच्या युद्धामध्ये सैन्यात नसलेला एकोपा, सैन्यात नसलेली एकीची भावना, त्यासोबत अनेक पर्यटक म्हणून आलेले लोक त्यासोबत होते, या सर्वांचा भार जो आहे तो सैन्यावर पडला. खाण्याचे वांदे झाले, अनेक स्त्रिया मुलांना घेऊन या पर्यटनासाठीच निघालेल्या होत्या, धार्मिक स्थळं पाहायला भेटतील म्हणून आलेल्या होत्या. आणि मग अशामध्ये काही लोक हे सोबत आपल्या अनेक सैनिकांनी आपल्या सोबत आपल्या बायका मुलांना घेतलेलं होतं. त्यामुळे झालं असं की नियोजन नसल्यामुळे मराठा सैन्याला पानिपतामध्ये हार पत्करावी लागली. त्यांना त्या ठिकाणी त्यांचा पराभव झाला. अनेक स्त्रियांवर प्रचंड अन्याय अत्याचार झाले. अनेक स्त्रियांनी स्वतः जीव त्या ठिकाणी दिलेले आपल्याला सांगता येतात. त्यासोबतच एक महत्वाची घटना म्हणजे सैन्यामध्ये नसलेला एकोपा, राजकारण आणि उत्तर भारतातल्या अनेकांनी नाकारलेलं सहकार्य. त्यामुळे पेशव्यांना त्याचं नेतृत्व करत असताना खरं तर अनेक अडचणीला सामोरं जावं लागलं आणि यातूनच घोडदळ फार कमी होतं, सैन्य फार कमी होतं आणि अशा वेळी अहमद शाह अब्दालीच्या सैन्यासमोर, या अफगाणी सैन्यासमोर खरं तर पेशव्यांच्या नेतृत्वामध्ये लढणाऱ्या मराठा सैन्यांना आणि मराठ्यांना या ठिकाणी पराभवाला सामोरं जावं लागलं. सदाशिवरावांना आणि विश्वासरावांना या पानिपतच्या लढाईमध्ये खरं तर त्यांना वीर मरणही आलं आणि मग अशा वेळी त्यांचा पराभव झाला. त्यानंतर आपण पाहतोय महाराष्ट्रामध्ये काही म्हणी ज्या निर्माण झाल्या आहेत. तर पहिली म्हणी असं आपण म्हणतो, एखाद्यावर संकट आलं तर त्याच्यावर संक्रांत ओढवली असं आपण म्हणतो. तर काही ठिकाणी असं म्हणतात की एखाद्याचा पराभव झाला किंवा एखाद्याचं नुकसान झालं तर त्याचं पानिपत झालं. या म्हणी देखील महाराष्ट्रामध्ये खरं तर निर्माण झाल्या. त्यासोबतच आपल्याला सांगता येते की मकर संक्रांतीच्या आदल्या दिवशी भोगी हा सण असतो आणि या भोगी सणाला सुद्धा अनेक स्त्रिया सकाळी उठून खरं तर नवीन बांगड्या आणि कुंकू लावतात. ज्या लावण्याच्या आधी त्या कोणाचं तोंड पाहत नाही. त्याचा संबंध बऱ्याच वेळा त्या पानिपतच्या युद्धाशी आहे. अनेक स्त्रियांच्या बांगड्या फुटल्या म्हणजे त्या लाखो स्त्रियांच्या बांगड्या फुटल्या. याचा अर्थ असा आहे की भावनिक लाखो असा जरी उल्लेख केला असेल तरी अनेक स्त्रियांच्या बांगड्या फुटल्या म्हणजे आपल्या सैनिकांना, त्या हजारो सैनिकांना त्या ठिकाणी वीरगती प्राप्त झाली. याच्यामध्ये आपल्याला सांगता येतं की अतोनात नुकसान झालं आणि 50 वर्षाच्या काळामध्ये महाराष्ट्राच्या नव्हे तर देशाच्या अटकेपार झेंडे लावणाऱ्या मराठ्यांचा पराभव खरं तर या युद्धात झाला आणि म्हणून 50 वर्षे विजय असलेल्या मराठा सैनिकांना याच्यामध्ये पराभवाला सामोरं जावं लागलं आणि म्हणून मराठ्यांचं पानिपत झालं असं आपण या युद्धाचं वर्णन करताना अनेक लेखक करत असतात. आणि मग हे पानिपत झाल्यानंतरच्या अनेक आपण पाहतोय त्यानंतर या सणाच्या बाबतीमध्ये देखील महत्व आहे. धार्मिक महत्व वेगळं आहे. अटकेपार झेंडे लावणाऱ्या मराठा सैनिकांच्या स्त्रिया ह्या महाराष्ट्रातील प्रत्येक मराठी स्त्री आज सकाळी
उठून खरं तर भोगीच्या दिवशी कुंकवाचा टिळा लावत असते. याचं कारण भावनिक जरी असलं किंवा काही लेखकांनी याचा उल्लेख जरी केला नसेल तरी आपलं कुंकू म्हणजेच आपला पती हा त्याला चांगलं आयुष्य मिळावं यासाठी ही प्रथा महाराष्ट्राच्या अनेक खेड्यापाड्यामध्ये आजही भोगीच्या दिवशी केली जाते. त्या दिवशी स्त्रिया खरं तर काळ्या कपड्यात परिधान करतात, काळ्या बांगड्या, काळ्या म्हणजे काळं जे काही आहे ते त्याचा ते निषेधाचं प्रतीक जरी असलं तरी ह्या निषेधाचा संबंध विज्ञानाशी देखील आहे. अनेक थंडी असते, गरम कपडे हे काळे कपडे असतात असा वैज्ञानिक अर्थ देखील लावला जातो. परंतु मकर संक्रांतीला काळ्या कपड्याला महत्व येण्यामागचं कारण देखील आहे, हे निषेधाचं देखील आहे आणि म्हणून या सणाच्या संदर्भाने अनेक वेळा निषेध व्यक्त केला जातो. तर वैज्ञानिक कारणामध्ये मकर राशीमध्ये आणि सूर्य हा प्रवेश करत असतो आणि त्यामुळे इथून सूर्य हा तिळातिळाने मोठा होतो किंवा दिवस मोठा मानला जातो असं देखील लोकांमध्ये सांगितलं जातं. परंतु वैज्ञानिक कारण देखील काळ्या कपड्याच्या पाठीमाग आहे. मकर संक्रांतीच्या संदर्भाने देखील हे कारण आहे, कारण त्या दिवशी मराठ्यांचं पानिपत झालं होतं आणि म्हणून पानिपतामध्ये वर गेलेल्या अनेक सैनिकांना वीरगती प्राप्त झाली होती. तेव्हापासून आजही स्त्रिया सकाळी उठून कुंकवाचा टिळा लावतात आणि अनेक स्त्रियांना दाशी केलं. 35,000 जण मारले गेले आणि 90,000 स्त्रिया आणि मुलांना गुलाम देखील या युद्धाच्या नंतर अहमद शाह अब्दाली यांच्या सैन्यांनी आणि यांनी गुलाम केलेलं आपल्याला सांगता येते. म्हणजे जवळपास 90,000 स्त्रिया जेव्हा गुलाम होतात त्या स्त्रियांना मुलांना गुलाम केलं जातं. त्यामुळे या युद्धाची दाहकता, या युद्धाचं जे काही वर्णन आहे ते आपल्या नजरेसमोर उभं राहतं. 90,000 स्त्रियांना मुलांना गुलाम करणं ही साधी गोष्ट नाही. म्हणजे हे युद्ध जे आहे हे जगाच्या इतिहासातलं सर्वात भयंकर युद्ध म्हणून देखील आपल्याला मानता येते. याची कारण आपण सांगितले की राजकारण आलं, अनेक हिंदू राजांनी देखील सहकार्य पेशव्यांना न करणे आहे, पेशव्याच्या सैन्यातला ऐक्य नसणे, योग्य नियोजन नसणे, व्यवस्थापन नसणे आणि समता नसते. विशेष म्हणजे सैन्यांमध्ये एकमेकाच्या खानपान संदर्भात देखील वेगवेगळ्या आख्यायिका देखील सांगितल्या जातात आणि ही सर्व जी काही कारणं आहेत ते पानिपतच्या युद्धाला कारणीभूत मानली जातात. आणि याच्यातूनच आपण पाहतोय आता एवढ्या मोठ्या सणाला मात्र आपण याला आजही या सणाकडे संकट म्हणूनच पाहिलं जातं. परंतु त्या सणाच्या दिवशी जे घडलेली घटना आहे ती घटना घडल्यामुळे हे पानिपतचं युद्ध घडल्यामुळे या सणाचं जे काही महत्व आहे ते आपण पाहतोय, ज्याला आपण निगेटिव्ह म्हणू, ती निगेटिव्ह या संदर्भामध्ये दिसून येतं. त्यासोबतच शनिदेवाला काळा रंग प्रिय असतो, त्यामुळे शनिदेवाला खुश करण्यासाठी देखील स्त्रिया काळे कपडे परिधान करतात अशी देखील एक आख्यायिका सांगितली जाते. त्यामुळे धार्मिक कारण आहे, वैज्ञानिक कारण आहे. परंतु या सर्व कारणासोबतच एखाद्याचं पानिपत झालं आपण म्हणतो म्हणजे हे युद्ध किती मोठं होतं, संकटात सापडला म्हणजे त्याच्यावर संक्रांत ओढवली असं आपण म्हणतो. एकूणच काय तर पानिपतच्या युद्धाच्या दिवशी म्हणजे तिसऱ्या युद्धाच्या दिवशी तिसरं जे युद्ध पानिपतचं झालं ते म्हणजे 14 जानेवारी 1761 ला या युद्धामध्ये मराठ्यांचं पानिपत झालं. सदाशिवराव पेशवे, विश्वासराव पेशवे यांना त्या ठिकाणी वीरमरण आलं आणि त्यासोबतच असंख्य मुलाबाळांचे हाल झाले, अनेक स्त्रियांचे हाल झाले, 90,000च्या वर स्त्रियांना गुलाम करण्यात आलं. त्यामुळे हा दिवस काळा दिवसच म्हणून खरं तर महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये मानला जातो आणि म्हणून या सणाला स्त्रिया सकाळी उठून कुंकू लावणे किंवा सकाळी उठून घरातलं जुनं जाळून टाकणे म्हणजेच काय तर या सणाला निषेधा रूपाने देखील अनेक जण मानतात. कारण या सणाला मराठ्यांचं पानिपत झालं होतं म्हणून फारसं या सणाचा गोडवा हा लोकांमध्ये राहत नाही. एकीकडे तिळगुळ घ्या, गोड बोला असं जरी म्हणत असलो तरी 1761च्या पानिपतच्या युद्धाच्या आठवणी मात्र मराठा समाजाच्या मनावर, मराठी माणसांच्या मनावर त्या आजही कोरलेल्या आहेत. त्यामुळे या सणाला खरं तर फारसं महत्व जरी या संदर्भाने आलेलं नसलं तरी या सणाला विसरता येत नाही. कारण याच सणाच्या वेळी आपण पाहतोय की पानिपत झाल्यामुळे अनेक मराठा स्त्रियांची कुंकू पुसल्या गेलं. त्यानंतर पानिपत मधून काही वाचलेले सैनिक आहेत ते 15 ते 20 दिवसानंतर अनेक सैनिक जे आहेत हे 20,000 नग्न सैनिक हे खरं तर ग्वाल्हेरला पोहोचलेले होते आणि त्यांच्या अंगावर कपडे देखील नव्हते. अशा सैनिकांना ग्वाल्हेरला गेल्यानंतर
झाल्यानंतर सूरज त्या ठिकाणी जाट समुदायाच्या नेतृत्वाने त्यांना कपडे आणि 2 रुपये दिलेले होते. म्हणून आपण पाहतोय की या युद्धाकडे मोठ्या प्रमाणामध्ये मराठा स्त्रियांचं नुकसान आणि त्या सोबतच या पानिपतच्या युद्धामध्ये महाराष्ट्र मुलखाचं झालेलं प्रचंड नुकसान, यामुळे हा सण आणि त्या दिवशी झालेलं पानिपतचं युद्ध म्हणून या सणाकडे बऱ्याच वेळा संक्रांत आली, संकट आलं म्हणून लोक पाहतात. एवढंच कारण या सणाशी आहे. अनेक धार्मिक आहे, त्याच्यासोबतच वैज्ञानिक कारण देखील सांगितली जातात. परंतु 14 जानेवारी 1761चं युद्ध हे मराठ्यांच्या इतिहासातलं काळं पान आपल्याला विसरता येत नाही, नाकारता येत नाही. धन्यवाद.